हॅलो एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे क्युटी परी. तर संध्याकाळची वेळ आहे. आय थिंक 5:30 वगैरे झाले असतील आणि आता मी सुरुवात केली आहे ब्लॉग बनवायला. तर बघूया आज मी काय काय करते, जे तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे मी लसूण सोलून ठेवलेला आहे इथे, की हे संध्याकाळच्या स्वयंपाकाला होईल, मला इझी पडेल. तर मी असं टाइम भेटला तर लसूण सोलून ठेवत असते. त्यानंतर मी इथं चहाची तयारी केली आहे. आम्ही तिघंच आहे सध्या, मी, अक्षू आणि परी. तिघांसाठी पहिला शक्यतो मी नाही देत चहा, दूध देते. पण आज तिला चहा बिस्किट खायचे तर म्हणलं ठीक आहे चालेल. आणि मी तर चहा सुद्धा बनवून घेतलेला आहे, काळा चहा. आणि चहा झाल्यानंतर मला लगेच जायचंय गिरणीमध्ये, कारण की माझं बेसन पीठ संपलंय. तर मी बाहेरचं बेसन नाही आणत विकत, जे आपलं घरामध्येच, सॉरी घरात नाही, पण मी हरभरा डाळ आणते, छान क्लीन वगैरे करून गिरणीमधून दळून आणते, तेच बेसन यूज करते. तर इथे डाळ आहे, जे मी दुपारीच आज स्वच्छ वगैरे करून ठेवली, तिला थोडंसं ऊन दाखवलं होतं. ते आता मला ही गिरणीमध्ये दळून आणायची आहे. तर चला, इथं मी चहा एन्जॉय करते आणि आता थोडंसं स्टॉप करते मी व्हिडिओला. चहा पिल्यानंतर मी काय काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. चहा पिऊन झाल्यानंतर इथे बघा परीसुद्धा रेडी झालेली आहे. तर तिला मी घेऊन चालले ते गिरणीमध्ये, मला दळण ठेवण्याचं होतं त्यासाठी. तर दळण ठेवून आले आणि हे बघा बाहेर पडले की आमची अशी मस्ती चालू होते. अजिबात ऐकत नाही रस्त्याने, तिला फक्त पाळायचं असतं. त्यानंतर लगेच गेलो आम्ही भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये. तर खूप साऱ्या भाज्या होत्या, पण काय घ्यावं कळतच नव्हतं, कारण एवढा भाजीपाला महाग आहे ना. तर तिथं गेल्यानंतर काय घेऊ आणि काय नको तेच झालं होतं. खूपच भाज्या महाग आहे. तुमच्याकडे कसे चालू आहेत भाज्यांचे रेट, मला कमेंट करून नक्की सांगा. 1-2-3च फक्त मी भाज्या घेऊन आले, जास्त काही नाही आणलं. 2 आरवी, भेंडी आणि भोपळा, आणि रस्त्यामध्ये मला स्वीटकॉर्न भेटले, ते सुद्धा मी घेऊन आले. त्यानंतर मी लगेच घरी आले. आधी केस वरती बांधून घेतले, कारण किचनमध्ये मला केस असे खाली मोकळं सोडून काम अजिबात होत नाही. तुम्ही बहुतेक माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल की शक्यतो माझे केस असे वरती बांधलेलेच असतात, आंबाडा टाईप. त्यानंतर मी लगेच घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला. सायंकाळची वेळ होती, छानशी रांगोळी काढून दिवा वगैरे लावला आणि लगेच लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाला मला आज बनवायचं होतं डाळ भोपळा. जो मी आता भोपळा घेऊन आले होते ना, तेच मी आज बनवणार होते. तर डाळ भोपळा, राईस, सकाळची चपाती होती आणि मला बनवायची होती भजी पापड. तर त्या सगळ्यात आधी मी डाळ शिजत ठेवली होती. त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि लगेच भोपळा चिरून त्यामध्ये ॲड केला. तर जोपर्यंत इथं माझी डाळची शिट्टी होती ना, तोपर्यंत मी बाकीचं प्रिपरेशनसुद्धा करायला घेतलं होतं. की आणि अक्षूने तर मध्ये काय करतो आहे, मला फोटो दाखवत होता परिचय, जे तो एडिट करत होता, सॉन्ग वगैरे लावत होता. काल जे पालखीचे परिचय फोटो काढले होते साडीवरती, तर तो ते फोटो मला दाखवत होता कसे आले काय आले वगैरे. तर इथे मी डाळीचे 3 शिट्टी करून घेतली, तोपर्यंत बाकीचं प्रिपरेशन रेडी करत होते. लसूण बारीक चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतलं, कोथिंबीरसुद्धा भिजत ठेवली होती मी पाण्यामध्ये, कोथिंबीर आणि कढीपत्ता ते सुद्धा बारीक छान चिरून घेतलं. नंतर परीसुद्धा आली, तीसुद्धा माझ्यासोबत. मी स्वयंपाक करता तिची मस्ती चालू होती, काही ना काही आम्ही गप्पा मारत माझा स्वयंपाक चालू होता. तर त्यानंतर मी लगेच एका साईडला कांदा चिरून घेतला, कांदा आणि कोथिंबीर. कांदा यासाठी की मला बनवायची होती भजी. तर भजीसाठी मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून घेत होते. आणि माझी डाळ झाली, एका साईडला मी भातही शिजायला टाकला होता. डाळ झाली, लगेच मी त्याला फोडणी देऊन दिली. तशी नॉर्मल आपले सगळेजण आपण बनवतो ना, तसेच नॉर्मली मी डाळ भोपळा बनवला होता. याची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओला. तर डाळ आणि भात माझं दोन्ही रेडी झाले होते, तोपर्यंत भजीचं प्रिपरेशन माझं रेडीच होतं. मी लगेच भजीसुद्धा तळायला घेतले आणि ते भजी तळतानाच मी मम्मी आणि अक्षूला जेवायलासुद्धा वाढलं होतं, कारण की खूप ऑलरेडी आय थिंक 9-9:30 झाले होते त्या टाईमला. मम्मीसुद्धा जॉबवरून आल्या होत्या आणि गरमागरम भजी जेवायला खूप छान, म्हणजे गारचीट भजी शक्यतो नाही म्हणजे आपल्यालाही आवडत नाही, कोणी खातही नाही. तर गरम गरम भजी असतानाच आणि मग मध्येच मी पापडसुद्धा तळून घेतले आणि तोपर्यंत ह्या दोघांना जेवायला वाढलं.
आणि त्यासोबतच मी पहिलंसुद्धा जेवायला दिलं होतं. तर नेहमी काय होतं, पप्पा तिला भरवतात शक्यतो, कारण की मी काही ना काही कामामध्ये असते ना, तर पप्पा तिला जेवायला देतात. पण आज तसं नाही झालं. आज परी स्वतःच्या हाताने जेवण केलं आहे तिने. खाते ती, पण कधीतरीच तिला थोडंसं नाटक चालू असतं. आणि हां, पप्पानी नंतर त्यांच्यासाठी चिकन आणलं होतं. आम्ही नॉनव्हेज नाही खात. घरामध्ये फक्त दादा आणि पप्पाच नॉनव्हेज खातात. तर आमच्यासाठी मी डाळ, भोपळा, राईस, सकाळची चपाती होती, भजी आणि पापड फ्राय केले होते. आणि मग नंतर पप्पानी त्यांच्यासाठी चिकन घेऊन आले. तर मला फक्त चिकन राईस बनायचं होतं, चिकन भात. तर मी जे भजीचं तळलेलं तेल होतं ना, तेच ह्या भातामध्ये टाकलेलं आहे. जास्त काही नाही, फक्त कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण वगैरे जसं नॉर्मली आपण भात बनवतो तसंच मला हा चिकन भात बनवून घ्यायचा. याचीसुद्धा माझी जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तुम्हाला आवडेल का बघायला मला कमेंट करून नक्की सांगा. तर जास्त काही तामझाम नव्हता मला स्वयंपाक चिकनला. तर आमचा स्वयंपाक झाल्यानंतर एका साईडला यांचं जेवण चालू होतं मम्मीचं वगैरे, आणि एका साईडला मी लगेच पप्पांसाठी भात बनवायला घेतला. आणि त्यामध्ये आज मला पप्पासुद्धा हेल्प करत होते. म्हणजे नेहमी मी नॉनव्हेज नाही खात, त्यामुळे शक्यतो मी फोडणी वगैरे सगळं देते. पण मी चिकन नाही धुत. चिकन धुवून द्यायचं काम पप्पाच करतात. टाकतातही तेच, म्हणजे मी चिकनला हात नाही लावत. म्हणजे जर कधी पप्पा नसेल आणि मला बनवायचं असेल तर मी लावते हात, असं काही नाही. तर पप्पा ज्यावेळेस घरी असतात त्यावेळेस मला पप्पा हेल्प करतात. ज्यावेळेस मी नॉनव्हेज बनवते त्यावेळेस, स्पेसिफिक होता नॉनव्हेजसाठीच. तर इथं पप्पासुद्धा बघा मला हेल्प करतात ते. त्यानंतर पप्पानी राईस वगैरे मी त्यांना धुवून दिलं होतं, तर पप्पानीच त्यामध्ये ॲड केलं. मिक्स वगैरे त्यांनीच केलं आणि त्यांच्या पाणी वगैरे सगळं त्यांनी असं कुकर लावलं. त्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. त्याचा मी काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केलेला. आणि सगळ्यात लास्ट मग मी असं किचन वगैरे क्लीन करून घेतलं माझं सगळं काम झाल्यावर. आणि सगळं काम झाल्यानंतर आता इथं घेतली आम्ही आईस्क्रीम खायला. तर हा माझी पूर्ण संध्याकाळचा मी आजचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा.